राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने पात्र वृद्धांना लाभ मिळण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज मागवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, कंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी सहाय्यभूत आवश्यक साधने, उपकरणे खरेदी करणे तसेच योगोपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र आदीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत निधीचे वितरण ऑनलाईन पद्धतीने 3000 रुपयांच्या मर्यादेत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक, ज्या नागरिकांनी दिनांक 21 डिसेंबर 2023 पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील असे लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाखाच्या आत असावे। याबाबतचे लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे। सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे। याबाबतचे लाभार्थ्यांनी स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील। पात्र लाभार्थ्याने बँकेच्या खात्यात रुपये 3000 थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहील, अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल। आवश्यक कागदपत्रे याप्रमाणे: आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, अर्जासोबत जोडलेले उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र, उपकरण किंवा साहित्याचे दुबार लाभ न घेतल्याचे अर्जासोबत जोडलेले स्वयं घोषणापत्र आवश्यक आहे। जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले आहे।